पण हळूहळू घेणार आहे मी, एक एक दोन दोन करून. हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती काही व्लॉग आलेलाच नाही आहे. मोठा व्लॉगसुद्धा मी टाकला नाही आणि आता 5-6 दिवस झाले मिनी व्लॉगसुद्धा मी टाकत नव्हते. कधी कधी होतं ना असं की व्ह्यूजच येत नाही आहेत आपल्या मोठ्या व्लॉगलासुद्धा आणि मिनी व्लॉगलासुद्धा, म्हणून मग डिमोटिवेट झाल्यासारखं मलाही वाटत होतं. म्हणून काही इच्छाच होत नव्हती मला व्लॉग टाकायची. पण खरं सांगू का तुम्हाला, मला व्लॉग बनवायची, तुमच्यासोबत गोष्टी शेअर करायची मला खूप आवड आहे. त्यामुळे माझ्याने काही राहावलंच गेलं नाही. म्हणून म्हटलं चला व्लॉगला पुन्हा सुरुवात करूया. कमी तर कमी व्ह्यूज, पण जेही लोक आपल्यासोबत जुळतील ते अगदी खऱ्या अर्थाने जुळतील. म्हणून मग मी पुन्हा सुरुवात केलेली आहे. तसे तर रोज नाही टाकणार, 1 दिवसाआडे किंवा 2 दिवसाआडे मी लॉंग व्हिडिओ टाकेन आणि मग शॉर्ट तर माझे रोज सकाळी 10 वाजता येणारच आहे. तुम्हालाही जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्कीच कमेंट करा. मी रोज व्लॉग टाकू किंवा 1 दिवसाआडे टाकू, नक्कीच कमेंट करा म्हणजे मलाही कळेल. चला, आज सकाळची थोडीफार कामे झालेली आहेत आणि थोडीफार कामे राहिलेली आहेत. तर आता उन्हाळा जसा लागलेला आहे ना, तसं थंड पाणी पिल्याशिवाय काही राहावलंच जात नाही. आणि एक काम अजून वाढलेलं आहे ते म्हणजे फ्रीजच्या बॉटल भरण्याचं. आधीच तर असं वाटते की घरातली कामं केव्हा संपतात आणि त्यातही आता एक काम वाढलं बॉटल भरण्याचं. चला असो, आज सगळं कामं केलं आणि नाश्त्यामध्ये मी बाहेरूनच खमण ढोकळा मागवला होता. आणि सुरतचा खमण ढोकळा किती प्रसिद्ध आहे हे तर कुणाला सांगायची गरजच नाही आहे, नाही का? चला, आज मस्त साधंच खमण आणलं होतं आणि त्याला मी आता फोडणी देणार आहे. तर फोडणीमध्ये फक्त आपल्याला तेल आणि तेलामध्ये फक्त मोहरी घालावी लागते आणि मस्त खमण ढोकळा बनवून तयार होतो. आणि खमण ढोकळ्यावरती जेवढी जास्त कोथिंबीर टाकली ना तेवढा तो टेस्टी आणि चविष्ट लागतो. चला, मस्त माझा खमण ढोकळा बनवून इथे तयार झालेला आहे. सुरतच्या खमण ढोकळ्याची चव काही वेगळीच असते, एकच नंबर लागतो बघा. त्यावरती मस्त बारीक शेव टाकायची आणि मस्त मिरच्या तर असतातच सोबत आणि चटणीही असते, खूपच छान लागतो. चला, आता एवढा मस्त नाश्ता झालेला आहे तर सोबत चहा तर हवीच ना. आता माझ्यासारखे जर चहा लवर असतील तर गरमी असो किंवा उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, चहा तर काही सुटत नाही. तर सकाळची दुसऱ्यांदा चहा घेत आहे मी. आज बरीचशी एक्स्ट्राची कामेसुद्धा मला करायची आहे. मग 1 कप चहा घेतला की थोडीशी जास्तची एनर्जी मिळते मला. चहा घेऊन झाला आणि लागली मग मी एक्स्ट्राची कामे करायला. तर आज मला सगळ्या झाडांना खत द्यायचं होतं. तशी तर काही जास्त झाडं नाही आहेत माझ्याजवळ, थोडीशीच आहे. पण जेवढी ही झाडं आहेत त्यांना तर खत घालावंच लागते ना. आणि आता उन्हाळाही सुरू आहे त्यामुळे झाडंही अगदी सुकल्यासारखे होतात, म्हणून वेळेवर त्यांना खत देणंही तितकंच गरजेचं आहे. तशी तर झाडाविषयी मला एवढी काही जास्त माहिती नाही आहे, पण हळूहळू मी सगळी माहिती घेणार आहे. यूट्यूबवरून हळूहळू मी सुरुवात केलेली आहे झाडांविषयी थोडी थोडी माहिती घेण्याची, कारण मलाही झाडांचा खूपच जास्त शौक आहे. पण माझ्या बाहेर तर बाल्कनीमध्ये जास्त जागा नाही आहे, पण हळूहळू एक एक करून मी घरामध्ये सुद्धा झाडं वसवणारच आहे. ते मी तुम्हाला सांगितलंच होतं आधी. तर त्यासाठी मी हे वर्मी कंपोस्ट मागवलं होतं, ऑनलाईनच मागवलं होतं, कारण आमच्या इकडे ना हे कंपोस्ट खूप जास्त महाग भेटते. अगदी 20 रुपयाला एकदम छोटंसंच पाऊच भेटते बघा. एवढंसंच पाऊच हे 20 रुपयाचं आहे. त्यामुळे मग मी 1 किलो एकखटच मागवून घेतलं होतं. मिशोवरूनच मागवलं होतं. आणि आता तर असं झालेलं आहे, कधी काय होईल काही सांगताच येत नाही. कधी आता इराणचं आणि अमेरिकाचं युद्ध सुरू आहे, आधी इस्रायलचं आणि पाकिस्तानचं असं युद्ध सुरू होतं. कधी काय होऊन जाईल ना काही सांगता येत नाही. आणि आत्ताच बघा ना गॅसचा किती तोटा झालेला आहे आणि कोणाकोणाला गॅससुद्धा मिळत नाही आहे. आमची तर गॅस लाईन आहे म्हणून एवढी काही टंचाई होत नाही, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांची काय हालत झालेली आहे हे बघूनच खूप वाईट वाटते. आणि हे सगळं बघूनच डोक्यात खूप काय काय विचार येत राहतात, कारण तसंच आपण कोरोना काळामध्ये सुद्धा अशाच परिस्थितीचा सामना केलेला आहे.
ईश्वर करे तशी वेळ कधीच ना येऊ। ती वेळ आठवली की अंगाला अगदी काटाच येऊन जातो। चला असो, ती गोष्ट नाही आठवली तेवढंच बरं आहे। तर आज सगळ्या झाडांची माती उकरून मला सगळ्यांना खत घालायचं होतं। आणि पहा, हे झाडं मी काही दिवसांपूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वी आणली होती आणि घरातच ठेवायची आहेत ही झाडं, पण ती काही जगतच नाही आहे। म्हणजे जगतात तर आहेत पण एवढी काही वाढत नाही आहे, म्हणून आता याला खत पाणी देणं मला सुरू करायचं आहे। जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला एवढी काही माहिती नाही आहे झाडाची, त्यामुळे असं होत असेल। तर तुम्हाला काही झाडांविषयी माहिती असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा। तर जेवढं मी यूट्यूबवर सर्च करून माहिती घेतली त्यावरून मला एक गोष्ट तर नक्कीच कळाली आहे, ते म्हणजे जेवढी काळजी आपण आपली घेतो ना तेवढीच काळजी या झाडांचीही घ्यावी लागते, तेव्हाच ते चांगले जगतात। त्यांना वेळेवर खत पाणी घालावं लागते, त्यांची देखरेख करावी लागते, एका छोट्या बाळकासारखंच त्यांना जपावं लागते, तेव्हाच ते जगले जातात। तर आता मीही तसंच करणार आहे याहून पुढे। तर तुम्हालाही झाडांविषयी काही माहिती असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा। तर चला, सगळ्या झाडांची माती उकरून मी त्यामध्ये खत तर घालून दिलं आहे। आता सगळ्या झाडांना पाणीसुद्धा घालून देते, म्हणजे सगळे झाडंसुद्धा मस्त फ्रेश होऊन जातील। उन्हाळ्यामध्ये तसं खूप जास्त पाणी सुकलं जाते झाडांचं, म्हणून दिवसातून एकदा तरी पाणी द्यावंच लागते सगळ्या झाडांना। झाडांवरती असा पाण्याचा फुवारा मारला की झाडं अगदी मस्त फ्रेश होऊन जातात, एवढं तर मला माहिती पडलेलं आहे। म्हणून अधूनमधून मी असा फुवारासुद्धा मारतच असते झाडांवरती। आणि इकडे मी किचनच्या मागे जी गॅलरी आहे ना त्यामध्ये सुद्धा 2-3 झाडं लावलेले आहेत। त्यामध्ये हे जास्वंदाचं झाड आहे, याला तर खूप छान मस्त 2-3 फुलं येतातच रोजची। आणि एक डेकोरेटिव्ह फुलांचं सुद्धा झाड आहे, त्यालाही रोजच फुलं येतात, खूप छान मस्त झाड आहे ते। हे बघा, याला तर रोजची फुलं येतात, पण हे फक्त शोपीससाठीच आहे। आणि हे जास्वंदाच्या झाडाला तर रोजची 2 फुलं तर येतातच। आणि हे देवांना जे मी फुलं चढवते ना ते अशा प्रकारे मी उन्हामध्ये वाळवून ठेवते। याचं मी आता काय बनवणार आहे तेही तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन। मस्त सगळी फुले वाळून सुद्धा गेलेली आहेत, लवकरच मी याचं काय बनवणार आहे ते सांगेलच तुम्हाला। आणि पहा, हे शमीपत्राचं जे झाड होतं ते माझं पूर्ण सुकत चाललेलं आहे। आणि हे गोकर्णाचं झाड आहे, त्यालाही मस्त वेल चढत आहे आणि त्यालाही रोजची मस्त 2-3 फुलं तर येतातच। आणि हा मनी प्लांटसुद्धा मस्त आलेला आहे, वेल बघा मस्त वरपर्यंत गेली आहे ना। तर मनी प्लांट तर मस्तच येतात माझ्या घरामध्ये। आणि पहा, एक मी हँगिंग प्लांटसुद्धा बनवला आहे आणि एक गुलाबाचं प्लांटसुद्धा आहे, त्यालाही 2 फुलं येतातच रोजची। चला, आता सगळं खत पाणी घालून झालं, सगळ्या झाडांना पाणीसुद्धा घालून दिलं। आणि आता कपडे मशीनमध्ये लावले होते, 2 दिवसानंतरच मी आज मशीन सुरू केलेली आहे। तर सगळे कपडेसुद्धा मस्त धुतले गेलेले आहेत। आणि आता तर एवढं कडक ऊन पडते की कपडे लगेच 1 तासामध्येच सुकून जातात, कितीही कपडे असो लगेच 1 तासामध्ये कपडे सुकून जातात। गार्डनिंगची मला काही एवढी माहिती नाही आहे, जेवढी मला माहिती आहे तेवढंच मी करते। आणि आता हळूहळू शिकते मी, थोडेसे यूट्यूबवर व्हिडिओ बघून बघून जसं मला जमेल तसं तसं मी शिकत जाते। तर जशी माहिती मिळते तसं तसं मी केअर करते आहे झाडांची। तसं जास्त झाडं नाही आहे माझ्याजवळ, पण जेवढे आहेत तेवढे तरी सुरक्षित राहिले पाहिजे असं मला वाटते। आणि हौस तर खूप आहे मला झाडांची, पण जागा एवढी नाही आहे, त्यामुळे मग मी जास्त घेतही नाही, पण हळूहळू घेणार आहे मी 1-1, 2-2 करून। चला, तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते। अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आणि माझं चॅनल नवीन आहे त्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉग सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, बाय।